आपल्याला रोहिणी देवरे अमरावतीहून प्रश्न विचारत आहेत. रोहिणी. हॅलो, मी रोहिणी डवरे बोलत आहे. हा. मला म्हणजे 9 वर्षापासून इपिलेप्सीचा त्रास आहे. मला झोपीतच फक्त त्याचे अटॅक येतात. बरं. नंतर मला वॉमिटिंग होतं खूप. आणि मी जेव्हा मला अटॅक येतात त्याचे, मी अनकॉन्शियस होते आणि नंतर मला खूप वॉमिटिंग होते आणि पोट पण दुखायला लागते आणि दिवसभर मग माझं डोकं दुखते सारखं. मी 9 वर्षापासून ट्रीटमेंट घेत आहे, पण काही इलाज झाला नाही त्याच्यावर. रोहिणी, आता तुझं वय काय? मी आता 22 वर्षाची आहे. 13 वर्षापासून मला हा त्रास आहे. डॉक्टर, ही जे रोहिणीचा त्रास आहे ही एपिलेप्सीची अटॅक आहेत आणि पुष्कळ वेळ एपिलेप्सीची फिट आल्यानंतर डोकं दुखायची चालू असतात. तर ह्यांना न्यूरोलॉजिस्टला बघून औषधांची ऍडजस्ट करून ते जे फिट्सची अटॅक आहेत ते थांबायला पाहिजे. ते फिट्सची अटॅक थांबलं तर ह्यांच्या डोकंदुखी पण थांबणार. तर ही मायग्रेन आणि एपिलेप्सी कधी कधी ओव्हरलॅप असतात, पण हा जे डोकंदुखी फिट नंतर येतात ते एपिलेप्सीची अटॅकमुळे दोन ह्याच्यामध्ये गल्लत करून चालणार नाही. त्याच्याबद्दल त्यांना न्यूरोलॉजिस्टला बघून सीझरची फिटची ट्रीटमेंट बरोबर घ्यायला पाहिजे. आपल्याला प्रवीण अवताडे प्रश्न विचारतात परभणीहून. प्रवीण. नमस्ते मॅडम. मी प्रदीप बोलतोय. मॅडम, मी एक शिक्षक आहे. बरं. आणि माझा डोकंदुखीचा त्रास होतो मला. म्हणजे भोवया दुखतात, नंतर आकाश दुखतं आणि डोळे दुखतात आणि पाठीचा पण त्रास होतो. मानेचा त्रास होतो. आणि न्यूरोलॉजिस्टला मी नांदेड इथे दाखवलेलं आहे, कर्मवीर म्हणून डॉक्टर. तर गोळ्या खाल्ल्यानंतर फक्त तेवढ्यापुरतं 2 दिवस थांबतंय. आणि परत नंतर जर आपण हे केलं, गोळ्या बंद केली तर ते चालू होते परत नंतर. आणि 2-4 दिवसातून हा त्रास होतो. म्हणजे तुम्हाला योग्य उपचार काय आहेत त्याच्यावर प्रश्न विचारायचा आहे. आणि याच्यावरती मला उपचार कंटिन्यू ठेवावा लागेल का, काय त्याच्याबद्दल मार्गदर्शन हवं होतं. ह्याच्यात तुम्ही जे ट्रीटमेंट घेतात ते तात्पर्याच्या ट्रीटमेंट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कंटिन्युअस रिलीफ भेटत नाही. ह्यांना काय करायला पाहिजे, बॅकग्राऊंड मेडिसिन्स जे असतात त्याला प्रोफायलॅक्टिक्स म्हणतात. ते फ्रिक्वेन्सी आणि सिव्हिरिटी कमी करायचं, त्याच्या प्रोफायलॅक्सिस ते बॅकग्राऊंडमध्ये रेग्युलर औषध महिनाभर, 2 महिने, 3 महिने तसं चालू ठेवायला पाहिजे. आणि बॅकग्राऊंड मेडिसिन्स असताना तुमची अॅक्यूट अटॅक्स कमी असणार आणि मग तुम्हाला ते पोझिशन येईल जेव्हा तुम्हाला परत परत अटॅक येत नाही. तर ह्यांची चूक आहे की त्यांना फक्त टाइम टू टाइम ट्रीटमेंट घेतात ते. टॉक टाइममध्ये आज आपण चर्चा केली ती दुखणं अर्धशिशीचं या विषयावर. आपण डॉक्टरांचे आभार मानूया. डॉक्टर, खूप छान टिप्स दिल्यात आणि आहाराविषयी आणि मुळात गल्लत 2 रोगांमध्ये करू नये ह्याच्याविषयी खूप छान माहिती दिलीत. त्याबद्दल खूप खूप आभार. उद्या आपण भेटणार आहोत ते शेफ आशा खटाव यांना आणि चर्चा करणार आहोत वीकेंड खाबुगिरी या विषयावर. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही उद्या 1:30 ते 2 या वेळेत फोन करा. नंबर पुन्हा एकदा सांगते, 0226689920, 02266899204 या नंबरवर. आणि या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आलेली मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही उपचार करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि तुम्ही तुमची नक्की काळजी घ्या. टॉक टाइममध्ये आता इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.